स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी अलिबाग नगर परिषदेतर्फे आज 14 ऑगस्ट रोजी शहरात भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले। सकाळी 9 वाजता नगर परिषद कार्यालयाच्या परिसरातून रॅलीला सुरुवात झाली। हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने दुचाकीस्वार आणि नागरिक सहभागी झाल्याने संपूर्ण शहरात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला। या रॅलीमध्ये नगराध्यक्ष अक्षया प्रशांत नाईक यांच्यासहित नगरसेवक, नगर परिषद कर्मचारी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तिरंग्याने सजलेल्या दुचाकी, देशभक्तीपर वातावरण आणि घोषणांनी अलिबाग शहराचा परिसर भारावून गेला। केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा अभियानांतर्गत नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल आदर, अभिमान आणि देशप्रेमाची भावना अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले। नागरिकांनी तिरंगा उंचावत स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। नगर परिषद कार्यालयापासून सुरू झालेली रॅली बस स्थानक, महावीर चौक, ब्राह्मणआळी, श्रीराम मंदिर, श्री नेने यांचे घर, युनियन बँक ऑफ इंडिया, जुनी नगर परिषद कार्यालय, बालाजी नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुने मार्केट, जामा मशीद, मारुती नाका मार्ग, अलिबाग बीच येथे पोहोचले। तेथे रॅलीचा समारोप करण्यात आला। रॅली दरम्यान विविध मार्गांवर नागरिकांनी तिरंग्याला अभिवादन करत सहभागींचे स्वागत केले। हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्य दिनाचा उत्सव देशप्रेमाच्या भावनेने साजरा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। या उपक्रमासाठी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, अलिबाग नगर परिषदेच्या नगराध्यक्ष अक्षया प्रशांत नाईक, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, नगरसेवक तसेच मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले। नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे तिरंगा बाईक रॅलीला देशभक्तीच्या जल्लोषाचे स्वरूप प्राप्त झाले। कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड।